तर चला मैत्रिणींनो, आज आपण जाणून घेऊया आपल्या बाळाला BCG लस का दिली जाते. आपल्या गावामध्ये आशा सेविका वारंवार आपल्या बाळाला बोलावण्यासाठी का येते, वारंवार आपल्याला हॉस्पिटलमधून फोन का येतात, या सगळ्या शंकेचं निरसन आपण आज करणार आहोत या लस देण्याच्या माहितीच्या माध्यमातून. आज आपण आपल्या बाळाला BCG लस का दिली जाते असा प्रश्न जेव्हा तुमच्या मनाला तुमचं मन विचारते, तेव्हा त्या प्रश्नाचं उत्तर मी आज घेऊन आली आहे. BCG ही लस काय आहे? तर BCG ही लस एक क्षयरोग विरोधी काम करणारी लस आहे. विशेषतः लहान मुलांमध्ये होणाऱ्या गंभीर प्रकारच्या TB संरक्षण करण्यासाठी ही लस दिली जाते. BCGचे पूर्ण नाव काय आहे? बॅसिलस कॅलमेट ग्युरिन असं या लसीचं नाव आहे. BCG लस ही कधी दिली जाते? जन्मानंतर शक्य तितक्या लवकर, म्हणजे 24 तासाच्या आत. जर 24 तासाच्या आत ही लस दिली गेली नसेल तर जन्माच्या वेळी राहून गेल्यास 1 वर्षापर्यंत सुद्धा ही लस दिली जाते. ही लस कुठे दिली जाते? डाव्या हाताच्या वरच्या भागावर लेफ्ट अप्पर आर्ममध्ये ही लस दिली जाते. ही लस कोणत्या मार्गाने दिली जाते? तर ही लस त्वचेमध्ये म्हणजेच इंट्राडर्मल या मार्गाने दिली जाते. BCG लस दिल्यानंतर काय होते अशी शंका जेव्हा तुमच्या मनात येते, तेव्हा जाणून घ्या, 2-3 आठवड्यांनी लहान एक गाठ येते, नंतर छोटा फोड होऊन सुकते, शेवटी छोटासा कायमचा डाग स्कार राहतो. हे सर्वसामान्य आहे. तर ह्या लसीचे फायदे काय आहे? लहान मुलांमध्ये होणाऱ्या TB, मेनिंजायटिस आणि मिलियरी TB सारख्या गंभीर TB चांगले संरक्षण होते. सामान्य फुफ्फुसातील TB संरक्षण मर्यादित असू शकते, परंतु गंभीर प्रकारचा धोका कमी करते. काळजी कशी घ्यायची? लस दिल्यानंतर काळजी कशी घ्यायची याबाबत जाणून घेऊया. लसीच्या जागेवर तेल, मलम किंवा पट्टी लावू नये. फोड दाबू किंवा फोडू नये. जागा स्वच्छ व कोरडी ठेवावी. लसीचे दुष्परिणाम काय असू शकतात हे सुद्धा तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. इंजेक्शनच्या जागी वेदना किंवा सूज होऊ शकते. लहान फोड व नंतर डाग पडणे ही गोष्ट सामान्य आहे. अतिशय क्वचित बाबतीत बगलेमध्ये लिम्फ नोड्स सुजते, म्हणजे जे काखेमध्ये, बगल म्हणजे काख, त्यामध्ये ज्या लिम्फ नोड्स असतात ती सुजण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर ही लस राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रम अंतर्गत सर्व सरकारी आरोग्य केंद्रावर मोफत उपलब्ध आहे. धन्यवाद.